ठरलं तर मग महा एपिसोडच्या भाग 2मध्ये आता ते गुंड चाळीतून पळून लगेचच आता महिपत समोर येतात. तर त्या गुंडांना अर्जुनने बेदम मारहाण केलेली असते. तेव्हा त्यांचे तोंड बघून लगेच महिपत त्यांच्या समोर येतो आणि एकेकाच्या कानाखाली मारत म्हणतो की तुम्हाला एक साधं काम सांगितलं होतं, ते सुद्धा काम तुम्हाला जमलं नाही आणि मी तुम्हाला कशाला पोसतोय. महिपत म्हणतो की एका चाळीचं पाणी आणि लाईटसुद्धा तुम्हाला तोडता नाही आली. ते गुंड म्हणतात की साहेब आम्ही ते तोडलं होतं. तर तो गुंड म्हणतो की आम्ही लाईटही तोडली होती आणि पाणीसुद्धा बंद केलं होतं, पण त्या चाळीतील लोकांना बाहेरचं कुणीतरी मदत करतंय. तेव्हा महिपत म्हणतो की माझ्या विरोधात त्या लोकांना कोण मदत करतंय. महिपत बोट करत म्हणतो कुणाचा जीव जीव एवढा वर येत चाललाय आणि मला जर तो सापडला ना मी त्याचे तुकडे तुकडे करील. सांगा कोण मदत करतंय त्यांना. तो गुंड म्हणतो की त्या चाळीतील लोकांना कोण मदत करतोय हे आम्ही तिथे जाऊन शोधून काढतो आणि त्या लोकांना विचारतोय. त्यांच्या एक एक कानाखाली मारून लगेच ते पोपटासारखं बोलायला लागतील. महिपत म्हणतो की नको नको आता दादागिरी नको. हे प्रकरण जर चाळीच्या बाहेर गेलं ना तर ते पोलिसांपर्यंत जाईल आणि मला आता हे लचंड अजिबात नकोय. महिपत म्हणतो की पण हा कोण माणूस आहे जो चाळीतील लोकांना लाईट आणि पाणी देतोय. हा कुठला खांब आहे ना हे कळायलाच पाहिजे. महिपत म्हणतो की जा आणि लगेच कामाला लागा. तर आता इकडे त्या गुंडांनी चाळीतील एका माणसांना मारलेले असल्यामुळे त्या माणसांची आता मलमपट्टी सुरू असते. तर अर्जुन आता तेवढ्यात त्या माणसाचा फोटो काढतो आणि त्या चाळीतील लोकांचे कसे हाल केले हे आता अर्जुनने त्याच्या व्हिडिओमध्ये घेतलेले असते. तर तो व्हिडिओ काढून झाल्यानंतर अर्जुन म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका. या घरातून तुम्हाला आणि या चाळीतून कुणीच बाहेर काढू शकत नाही. मी तुमच्या सोबत आहे. तेव्हा चाळकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असतो. अर्जुन म्हणतो की त्या गुंडांनी तुम्हाला कधी जरी त्रास दिला ना मला लगेच फोन करा, मी लगेच धावत येईल. तेव्हा संध्या म्हणते की अहो दादा काय म्हणतायत, ते चाळीचे जावई बापू आहेत. तेव्हा अर्जुन खूप खुश झालेला असतो. तर सायलीसुद्धा अर्जुनकडे बघते. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की एक लक्षात ठेवा, महिपतच्या गुंडांना मारलंय त्यामुळे महिपत चिडला असणार आणि तो जर इथे आला आणि त्यांनी जर हे सर्व कुणी केलं असं विचारलं तर तुम्ही माझं आणि सायलीचं नाव अजिबात सांगायचं नाही. तर ते लोक म्हणतात हो हो. संध्या म्हणते की असं का. तेव्हा अर्जुन म्हणतो की असं जर केलं ना तर आपल्याला महिपतला लिगली अडकवता येईल. तर अर्जुन म्हणतो की अजून एक गोष्ट कुसुमताई, तुम्हाला महिपतने कोर्टात आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा बघितलं आणि आश्रमात सुद्धा बघितलंय. तेव्हा तो जर इथे आला तर तुम्ही या चाळीत राहता असे त्याला कळता कामा नये. तर लगेच अर्जुन म्हणतो की तो जर इथे आला तर तुम्ही पटकन त्याच्यासमोर जाऊ नका. त्याला जर कळले ना तुम्ही इथे राहता तर अर्जुन आणि सायली यांनी त्याला लटकवले हे त्याच्या लक्षात येईल. कुसुम म्हणते की ते आता माझ्या लक्षात आलंय आणि मी इथे राहते हे मी त्या महिपतला आणि त्या माणसांना अजिबात कळू देणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता त्या महिपतला कसं अडकवायचं ते मी बघतो. इकडे आता कुसुम म्हणते की मला जर त्या महिपतच्या समोर जाता आलं असतं ना मी त्याच्या कानाखाली दिली असती. तेव्हा अर्जुन म्हणतो की कुसुमताई रिलॅक्स, तुम्ही आता काही करू नका, जे करायचं ते मी करेन. अर्जुन म्हणतो की आता मला माझ्या कामात व्यवस्थित लक्ष लागणार आहे. तेव्हा सायली म्हणते म्हणजे. तेव्हा अर्जुन म्हणतो की गेले 2-3 दिवस माझी सगळी एनर्जी ताकद इकडे लागली होती ना आणि लक्षही इकडे लागले होते. अर्जुन म्हणतो की फायनली नशीब माझ्याशी आता तुम्ही नॉर्मली बोलताय. अर्जुन म्हणतो की आता सायली तुम्ही मला चांगलाच धडा शिकवला. तेव्हा आता तुम्हालाच काय पण जगातल्या कुठल्याही बायकोला मी गप्प बस म्हणणार नाही. अर्जुन म्हणतो की आता मी सायली सर्व काही ठीक आणि नॉर्मल आहे ना, तुम्हाला हवं तेव्हा आता तुम्ही घरी या, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सायली म्हणते तुम्ही नसते तर चाळकऱ्यांची काय अवस्था झाली असती, पण तुम्ही कुणावरही अन्याय होऊ देत नाही. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी लॉयर झालो असे आता अर्जुन सायलीला बोलतो. सायली म्हणते की या सगळ्यांमध्ये मधुभावना सोडवण्यासाठी काही त्या केसमध्ये मदत होईल का. तेव्हा अर्जुन म्हणतो की ऑफकोर्स, म्हणून तर आपण हे केलं, हे त्या महिपतला कळू द्यायचं नाहीये. इकडे आता कल्पना ही जोगतिनीचे शब्द आठवून विचार करत असते. अर्जुन आणि सायलीमध्ये कसे भांडण झाले हे आता कल्पनाच्या डोळ्यासमोर येत असतं. जोगतिनीने सांगितलेले असते की ती पोर तुझ्या लेकाच्या आयुष्याचा सत्यानाश करणार आहे आणि निघून जाणार आहे. हे शब्द आता कल्पनाच्या कानात घुमू लागतात. तेव्हा जोगतिनीने कल्पनाला तिच्या लेकाचे दुसरे लगीन लावून देण्याचे सांगितलेले असते. इकडे आता अर्जुन हा सर्वांचा निरोप घेऊन तेथून निघतो. तेवढ्यात संध्या म्हणते की अहो जावई बापू, मी प्रेमाने शिरा केलाय, तो तरी खाऊन जा. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर आज तुमच्यामुळे त्यांच्या डोक्यावरचं छप्पर वाचलं. तेव्हा थांबा ना तुम्ही आणि त्यांची इच्छा नका नाकारू. इकडे कल्पना विचार करते की ती जोगतीन असं का बोलली असेल आणि अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवरती किती प्रेम आहे.
कल्पना विचार करते की मागच्या वेळेस जोगतीन आली होती ना, तर तिने तर भाकीतच केलं होतं की अर्जुन आणि सायली सुखाने संसार करतील म्हणून. कल्पना म्हणते की मग ती देवळातली बाई असं का बोलली असेल, काय खरं आणि काय खोटं तेच काही कळत नाही, असं आता कल्पना विचार करते. इकडे आता अर्जुन हा चाळीतील लोकांनी प्रेमाने बनवलेला शिरा आणि अजूनही सर्व पदार्थ खातो आणि त्यामुळे अर्जुनचं पोट दुखू लागतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली, आता मी काय करू? या लोकांनी प्रेमाने त्यांच्या घरामध्ये जे जे होतं ते सर्व माझ्या पोटात घातलं. तर हसतच कुसुम म्हणते, किती अतिशयोक्ती करता. त्यानंतर सायली ही अर्जुनला लिंबू सरबत देते आणि म्हणते, सर एक घोट घ्या, बरं वाटेल. तर अर्जुन ते लिंबू सरबत घेतो. त्यानंतर अर्जुनने आता प्रेमाने कुसुमसाठी आईस्क्रीम आणलेली असते. तेव्हा लगेच सायली आणि अर्जुन दोघेही कुसुमसोबत आईस्क्रीम खाऊ लागतात. तेव्हा आनंदाने कुसुम म्हणते की आपण आश्रमात आईस्क्रीम मागवायचो ना, तेव्हा किती मोठा सोहळा असायचा सायली. तर आता आईस्क्रीम खाण्यासाठी अर्जुन हा तो आईस्क्रीमचा चमचा खाली ठेवू लागतो. तेवढ्यात सायली आणि कुसुमताई दोघीही एकाच स्वरात म्हणतात, थांबा, आईस्क्रीमचा एकही कण वाया जाऊ द्यायचा नसतो, नाही तर त्याने पाप लागतं. दोघेही एक स्वरात म्हणताच अर्जुन अवाक होऊन दोघींकडे बघू लागतो. तर दोघीही मोठमोठ्याने हसू लागतात. दोघीही आता आईस्क्रीमचा कव्हर काढून त्या चाटू लागतात. तर सायली म्हणते, सर तुम्ही सुद्धा असंच खा ना, मज्जा येईल. तर ते खात असताना लगेच आईस्क्रीमचा एक थेंब अर्जुनच्या नाकाला लागतो आणि ते बघून सायली ही प्रेमाने अर्जुनकडे बघू लागते आणि हसू लागते. हसतच सायली म्हणते की आत्ता जर पूर्णाज्या असत्या ना, त्या म्हटल्या असत्या, अर्जुन आईस्क्रीम तुझ्या पोटाने कमी आणि नाकाने जादा खाल्लंय. तर आता लगेचच इकडे कुसुम विचार करते की सुभेदारांच्या घरी कोण कसं वागतात हे देखील आता सायलीला कळतं. कुसुम विचार करते की सायली आता त्या घरी किती रमली आणि जेव्हा सायलीला ते घर सोडून जावं लागणार आहे त्यावेळेस सायलीला खरंच खूप त्रास होणार असल्याचे आता कुसुमच्या लक्षात आलेले असतं. तर आता अर्जुन हसतच प्रेमाने सायलीकडे बघू लागतो आणि म्हणतो की मिसेस सायली आता पक्क्या सुभेदार झाल्या आहेत आणि आता घरातल्यांना कुणाला काय लागतं आणि कुणाला काय पाहिजे हे आता सायली मस्त समजू लागले आहेत. त्यानंतर आता सायलीकडे अर्जुन हा प्रेमाने बघतो. तर इकडे आता अर्जुनला सायली ही कॉफी देते आणि म्हणते की सर तुम्हाला आता ह्या गोष्टीची खूप सवय झाली ना, पण तुम्ही ही देखील सवय करून घ्या की आता मी जास्त दिवस त्या घरी नसणार आहे, तेव्हा मी पुन्हा कुसुमताईंच्या घरी येणार आहे ना. तर ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो. सायली म्हणते की तेव्हा मी नसण्याची सुद्धा सवय करून घ्या बरं का अर्जुन सर. तेवढ्या दरवाजातून असं का विचारत कल्पना तिथे येते. तेव्हा सर्वजण कल्पनाकडे बघतात. तर कल्पना पुढे येत म्हणते की सायली असं का बोलली आणि तू पुन्हा कुसुमताईंच्या घरी येणार आहेस का राहायला. तेव्हा आता कल्पनाला बघून सायलीला मोठा धक्का बसतो. तर आता सायली आणि अर्जुन कल्पनाला काय सांगतात आणि अर्जुन आता सायलीला म्हणून कसे घरी घेऊन जातो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब